अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कहीं पे चोरी, कहीं पे डाका, ब्रेकिंग न्यूज में बगुन टाका, मंत्री मौजी पाड़े का काका, न्यूज अपनी चटपटा पटाखा, पटा पटाखा पटा पटाखा। खबर दर खबर पहुँचे आपके घर, देखे न्यूज ये पूरा शहर। News, reviews and interviews, fresh and hot, without excuse. Without excuse, without excuse. So tune in, keep watching. पूरे शहर की बातें, अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कोणार्क, अपना शहर अपनी बात. नमस्कार, मी मेघना घाग. कोणार्क अपना शहर अपनी बातेच्या आजच्या मराठी एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग नजर टाकूया शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक एवं आर्थिक घडामोडींवर. कोणार्क अपना शहर अपनी बातें. उल्हासनगर एक आझाद नगर परिसरात एका 17 वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुंदराम काशीद असे या मृत युवकाचे नाव असून धारदार शस्त्राने या युवकाची हत्या करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना उल्हासनगर एक पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. खाना खाने के लिए आ रहा था, 11 बजे, 11:15 बज रहा था, तो विपिन यादव, ब्रजेश यादव, वशिष्ठ यादव, अनीश यादव और उमेश यादव, पांचों ने हमारे बच्चे को चाकू मारा. क्या विवाद पे मारा, किस बात काटा? तो पहले थोड़ा थोड़ा झगड़ा हुआ था बच्चे लोगों में, तो हो गया था. पुलिस पकड़ के ले गई थी हमारे बच्चे को, फिर हम लोगों ने छुड़ा के लाया, फिर मार दिया लोगों ने. पहले का कुछ कोई विवाद था उनका आपस का? नहीं, छोटे बच्चे आपसी में झगड़ा किए तो थोड़ा थोड़ा. कहाँ मारा है, कहाँ पे मारा है इन्हें? ये बुद्ध नगर चौक पे मारा. वो बुद्ध नगर चौक है, जो बुद्ध नगर का मंदिर है, उधर ही मारा. आपके बेटे का नाम, उम्र क्या करता था? सुंदरम निषाद है, 17 बरस उम्र है, 11वीं में पढ़ता था. इसकी शिकायत पुलिस स्टेशन में की? इसकी शिकायत पुलिस स्टेशन में की. आपका नाम? राम दुलारे निषाद, उसका पिताजी. मांग क्या रहेगी आपकी पुलिस प्रशासन से या प्रशासन से? मांग उनकी कड़ी से कड़ी सजा. कोणार्क अपना शहर अपनी बातें. उल्हासनगर 3 सपना गार्डन परिसरातील नागरिक ड्रेनेजच्या समस्येने त्रस्त आहेत. या परिसरात ड्रेनेजचे सांडपाणी अक्षरशः रस्त्यावर वाहते, ज्यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाहुयात सविस्तर बातमी. उल्हासनगर 3 सपना गार्डन परिसरातील हरिकीर्तन दरबाराकडे जाणारा रस्ता, या रस्त्यावरील एक ड्रेनेज खुला असल्या कारणाने या ड्रेनेज मधले सांडपाणी रस्त्यावर वाहते, ज्यामुळे दरबारात जाणारे भाविक, या रस्त्यावरून जाणारे वाहन चालक आणि येथील स्थानिक भाजीवाल्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या बाबतीत अनेकदा तक्रार करूनही अद्याप प्रशासनाकडून कुठलीही कारवाई यावर झालेली नाही. कोणार्क अपना शहर अपनी बातें. कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली येथे आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता हजारोच्या संख्येत उपस्थित होते. पाहुयात सविस्तर बातमी.
आरपीआय महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी पालकमंत्री व शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच हजारोंच्या संख्येत शिवसेना, भाजप, आरपीआय व महायुतीच्या इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते। शक्ती प्रदर्शन नाही आहे, महायुतीच्या कार्यकर्त्यांचं हे प्रेम आहे आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सर्व महायुतीचे कार्यकर्ते, महायुतीवर प्रेम करणारे मतदार, विविध संघटना सगळे लोक सामील झाले होते आणि या सर्व प्रेमापोटी, महायुतीच्या प्रेमापोटी सगळी मंडळी आली होती। त्यांचं मी मगाशी स्वागत केलेलं आहे आणि यावरून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कल्याण लोकसभेचा विजय हा दणदणीत मतांनी होईल। प्रचंड असं विक्रमी मताधिक्याने महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होतील आणि यामागे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं काम आहे आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि म्हणून लोकांनी निश्चय केला आहे की एक खासदार हा निवडून येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या प्रेमापोटी ह्या सर्व रॅलीमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली। हजारोंच्या संख्येने भर उन्हामध्ये, रणरणत्या तळपत्या उन्हामध्ये देखील एकही कार्यकर्ता हटला नाही, शेवटपर्यंत तो रॅलीमध्ये सहभागी झाला। यावरून चित्र आपल्याला सगळ्या समोर आलेलं आहे की हे कार्यकर्ते 29 तारखेपर्यंत प्रचंड मेहनत घेतील आणि गेल्या वेळचं जे मताधिक्य मिळालं त्यापेक्षा खूप जास्तीचं मताधिक्य या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कल्याण लोकसभामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या या आजच्या फॉर्म भरण्यासाठी आज मोठ्या संख्येने शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, श्रमजीवी आणि इतर सर्व संघटनातले अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 5 वर्षात केलेलं देशामधलं काम आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आज या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय हा नक्की आहे। गेल्या वेळेला ते 2.5 लाखांनी जिंकून आले होते आणि आज कार्यकर्त्यांमध्ये एवढा मोठा विश्वास आहे की त्याहीपेक्षा दुपटीपेक्षा जास्त मताने ते पुन्हा एकदा निवडून येतील। कार्यकर्त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने प्रचार करायला सुरू केला आहे। कार्यकर्ते धनुष्यबाणाला मतदान जास्तीत जास्त कसं झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या उत्साहामुळे हा प्रचार जो आहे, प्रचार हा जोपर्यंत जसे दिवस पुढे जातील तसे कार्यकर्ता अजूनही जोरात प्रचार करतील आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणतील, यात काही शंका नहीं। आज आप अगर देखोगे कि आज लाखों की संख्या में लोग यहाँ पर सिर्फ फॉर्म भरने के लिए आए हैं, तो लोगों का जोश, लोगों का उत्साह जो है इस कल्याण लोकसभा के हर एक कार्यकर्ता का, बीजेपी हो, शिवसेना हो, आरपीआई हो, श्रमजीवी हो, सभी लोग जुट गए इस कल्याण लोकसभा के सीट को जिताने के लिए। और आपको देखने को मिलेगा कि 29 तारीख को ज़्यादा से ज़्यादा मतदान होगा और 23 तारीख को जो रिज़ल्ट होगा वो एक अभूतपूर्व, वो इतिहास बदलने वाला एक निर्णय होगा। लास्ट टाइम हमें 2.5 लाख की वोट के मार्जिन से हम जीते थे, ये टाइम हम उससे ज़्यादा, कई गुना ज़्यादा वोटों से जीतेंगे। सर, अतिशय चांगल्या प्रकारे आज तुम्ही फॉर्म भरण्याची सुरुवात केली, वृक्ष लावून काय सांगणार त्याबद्दल? आज एक वेगळा संदेश आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आज जी वाढती गरमी आहे, आज जे ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे, आज जसं बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच मूलभूत आधारावरती आज लोकांना एक वेगळा संदेश गेला पाहिजे। त्याच्यासाठी आज रॅलीच्या स्टार्टिंगमध्ये आम्ही वृक्ष लावलं, जेणेकरून प्रत्येक जण आपल्या घरी जाऊन एक वृक्ष लावेल आणि आपला जो ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा हे बदलतं वातावरण आहे ते कुठेतरी कंट्रोलमध्ये येईल। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। कल्याण लोकसभा मतदारसंघातून संभाजी ब्रिगेड पुरस्कृत राजकीय पक्षातून संदेश इंगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। पाहूयात सविस्तर बातमी। सर्वात प्रथम जय जिजाऊ।
शिव फुले शिव आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची संघटना संभाजी ब्रिगेड यांच्या पुरस्कृत उमेदमधून मी संदेश भीमराव इंगडे कल्याण लोकसभेमधून उमेदवारीचा फॉर्म भरला आज. तर आमचे लोकांच्या ज्या समस्या आहे आजकाल जे चालू आहे ज्या गोष्टी त्या लोकांसाठी आम्हाला पूर्ण करायच्या आहे. जसं की आता जे चालू आहे रस्त्याच्या समस्या, पाण्याच्या समस्या, हल्ली मुलांना बेरोजगारी व जे नशा विक्री चालू आहे गाव कुठे कुठे शहरा ठिकाणी या गोष्टी आम्हाला मिळत आहे. आणि शेतकऱ्यांना हमी भाव दारूमुक्त गाव हे आमचं पहिले ध्येयवाक्य आणि हे आम्हाला पूर्ण करायचं आहे. संभाजी ब्रिगेड गावोगावी खेडोपाड्यापासून आम्ही तळागाळातून कार्य करत आहोत आणि मी कल्याण लोकसभेमधून लढत आहोत. आताचं सध्या हल्ली अशी की सामान्य कार्यकर्त्यांना काय आहे पुढे येण्याचं काय हे नाही. तर एक सामान्य कार्यकर्ता खूप काय विचार करतो तर एखादा तळागाळातला कार्यकर्ताही पुढे आला पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही आमची अशी संकल्पना आहे की आपणही त्या निर्देशाने मी लोकांच्या याच्याने व आमच्या सर्वांच्या याच्याने मी काय पुढे करायचं ठरवलं त्यासाठी मी उमेदवारीचा फॉर्म भरला. कोणार्क अपना शहर अपनी बातें. उल्हासनगर 3 येथील उत्सव लॉन्च मध्ये महायुतीचा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. पाहुयात सविस्तर बातमी. 4 तारखेला आठवले साहेबांनी तुमच्याशी चर्चा केली आणि आम्हालाही सांगितलं की आपण शिवसेना आणि बीजेपी पक्षाचे काम करायचं. उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद अनेक वर्षापासून आहे, पण काही मधल्या काळामध्ये आमची ताकद कमी प्रमाणात होते आणि झोपडपट्टी भागामध्ये जे स्लम भाग आहे तिथे फक्त ताकद शिवसेना आणि आरपीआयचीच आहे. इथे दुसऱ्या कुठल्याही पक्षाची नाही. जीआयसी मॅपिंगच्या संदर्भामध्ये जो झालेला निर्णय असेल साहेब तो ताबडतोब थांबवला पाहिजे, नाहीतर गरीब लोकांच्यावर फार मोठा अन्याय होणार आहे. टॅक्सच्या संदर्भात ज्याची टॅक्सची पावती 1000 रुपये येणार आहे त्याला 15,000, 16,000 रुपये टॅक्सची पावतीच्या रुपाणी घेणार आहेत आणि महानगरपालिकेच्या जवळजवळ 28 कोटी रुपये त्या एजन्सीला जाणार आहेत. पण एजन्सीला जाण्याबरोबर गरिबांना मदत न मिळणार आहे, ती आपण ताबडतोब थांबवलं पाहिजे. या संदर्भातल्या उपाययोजना या निवडणुका झाल्यानंतर आपण महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांशी आपण स्वतः पालकमंत्री या नात्याने बोलून त्या थांबवल्या पाहिजे. आमचा पाठिंबा आम्ही आमच्या वरिष्ठांनी सांगितलेला आम्ही दिलेलाच आहे, पण तुम्हाला आजही सांगतो शिवसेनेपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आरपीआय या तुम्हाला या मतदानामध्ये पाठिंबा जाहीर करील आणि जास्तीत जास्त मेहनत करून त्या भागामध्ये रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता असेल त्या भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त मतं देण्याचं प्रामाणिकपणे काम करू. आज या मतदारसंघामध्ये परत एकदा उमेदवार म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक संधी दिली आहे. 2014लाही आपण सर्वांच्या पाठिंब्यामुळे मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो आणि आज परत एकदा आपल्या समोर या कल्याण लोकसभेचा उमेदवार म्हणून उभा आहे. आणि तशी ग्वाही मला वाटतं सगळ्यांनीच आज दिलेली आहे की भीमशक्ती जी आहे शिवशक्तीच्या मागे ठामपणे उभी आहे आणि जसा आशीर्वाद आणि जशी ताकद 2014मध्ये आपण दाखवली होती, ज्या मताधिक्याने आपण मला निवडून दिलं त्यापेक्षा जास्त मताधिक्याने आपण मला यावेळेस निवडून द्याल यात तीळ मात्र शंका नाही. त्यासाठी सर्वच नेते मंडळांची, आठवले साहेबांची आणि इथे उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांचं खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं सोनं होईल आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम होईल. त्याने अनेक उदाहरणं देखील सांगितली. मगाशी इंदू मिलचं उदाहरण असेल, त्याचबरोबर लंडनमधल्या घराचं उदाहरण असेल आणि युती सरकारच्या माध्यमातून जेवढं काही मान सन्मान बाबासाहेबांचा किंबहुना आंबेडकरी जनतेचा करता येईल तेवढा आपल्या युती सरकारने केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर या काँग्रेसने काय केलं, मगाशी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, त्याच्या आधीचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी कुठलंही काही फक्त घोषणा केल्या, परंतु ज्या परवानग्या पाहिजे होत्या त्या परवानग्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्राकडून मिळवल्या आणि त्याचं भूमिपूजन देखील इंदू मिलचं मोठ्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं झालं. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. टीम ओमी कलानी यांनी देखील आपल्याला पाठिंबा खासदारांना दिलेला आहे, साई पक्षाने दिला आहे आणि या सगळे जे काही पक्ष आहेत
या पक्षाने आता आपली महायुती आता भव्य महायुती झालेली आहे, त्यामुळे समोर कुठला पक्ष शिल्लक राहिलाय असं वाटत नाही आणि त्यामुळे या भव्य महायुतीच्या माध्यमातून विरोधी पक्षाचं डिपॉझिट जप्त होऊ शकतं अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि म्हणूनच या संधीचं आपण सोनं करूया आणि भगवान भालेराव यांनी ज्या ज्या काही गोष्टी इकडे सांगितलेल्या आहेत त्या नक्की त्यांचं कॅल्क्युलेशन बरोबर असतं आणि नक्की त्याच्याबद्दल आपल्याला विचार करून पुढची वाटचाल आपल्याला करता येईल। कोणार्क अपना शहर अपनी बातें। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचाराकरिता उल्हासनगर शहरात राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांची सभा संपन्न झाली। उल्हासनगर 2 गोल मैदान येथे आयोजित या सभेत राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं उल्हासनगरीमध्ये हार्दिक स्वागत। शिक्षणास रुजवली, उद्योगास फुलवली, कष्टाने घामाने पायवाट शिंपली। या ठिकाणी शिक्षणास रुजवली, उद्योगास फुलवली, कष्टाने घामाने पायवाट शिंपली। दिनांक 12 मार्चच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये येथील स्थानिक भूमिपुत्रांनी आदरणीय पवार साहेबांना यावेळी जर कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये कल्याणमध्येच राहणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली तर आम्ही त्यांना निवडून आणू अशी ग्वाही दिली होती आणि ते पवार साहेबांनी मान्य करून माझ्यावर ही जबाबदारी सोपवली। बंधूंनो, आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन सर्व संघटना आघाड्या मिळून आपण ही उमेदवारी घेतली असली तरी सुद्धा या लोकसभा क्षेत्रामध्ये 140 गावं आहेत आणि 6 शहरं आहेत। त्याच्यामध्ये कलवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याणपूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ। मी स्थानिक भूमिपुत्र असल्या कारणाने 140 गावांचा मला बहुसंख्य पाठिंबा आहे। कलवा, मुंब्रा मुस्लिम बांधवांचा सुद्धा चांगल्या प्रकारे पाठिंबा आहे आणि आपला आदरणीय पवार साहेबांनी तर मला गॅरंटीच दिलेली आहे की उल्हासनगर वासी आहे तुझ्या पाठीमागे राहतील आणि यही अच्छी गर्दी बघून मला खूप आनंद वाटला। हमारे शहर के 500 जो है उद्योग कारखाने जीन्स के, हमारा शहर मिनी जापान कहलाता है और पूरे हिंदुस्तान में वर्ल्ड में ऐसी कोई चीज नहीं होगी जो यहाँ उल्लासनगर में नहीं बनती है। इतनी अच्छी स्किल है यहाँ पे, इतने अच्छे कारीगर हैं। पर आज के टाइम में नोटबंदी, जीएसटी और हमारे जीन्स उद्योग बंद होने के कारण इस शहर की हालत साहब बहुत खराब है। जीएसटी के छापे साहब अभी भी आए दिन तक इलेक्शन के दौरान में सभी इलेक्शन के काम में लगे पड़े हैं साहब। रोज जीएसटी के छापे यहाँ उल्लासनगर में पड़ रहे हैं साहब। हमारा वर्ल्ड वाइज जीन्स का रेडीमेड का उद्योग था और आज वो जैसे कि बिल्कुल ही बंद हो गया है। हमारे ये सभी साहब जो देख रहे हैं इसमें हमारे आधे से ज़्यादा व्यापारी लोग हैं जो आपको मिलने आए हैं और आपको अपनी दुख दर्द जो है वो बताने आए हैं। हमारे उम्मीदवार बाबाजी पाटिल हैं, उनको विजयी बनाएंगे और उल्लासनगर से भारी बहुमतों से उनको विजयी बनाएंगे। धन्यवाद। सरकारमध्ये मी मंत्री होतो त्यावेळेला आमच्यावर लोक नाराज होते, परंतु आम्ही खोटे वादे करून जुमले देऊन लोकांना तोंडघशी पाडलं नाही। परंतु या 5 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या सरकारनं जी लोकांचा अपेक्षेचा भंग केला त्याच्यामुळे लोकांच्या जीवनाची दिशा बदलल्यामुळे लोक त्यांच्यावर क्रोधित आहेत आणि म्हणून मी एकच सांगतो की ही लढाई माननीय मोदी साहेब विरुद्ध क्रोधित जनतेची आहे। या ठिकाणी एकूण प्रवाह जरी यांच्या असलेल्या सर्व प्रकरणाला सर्व मीडियात 80% जवळजवळ मालकांच्या ताब्यात आहे। जे चांगले चांगले विद्वान अँकर त्या सगळ्या अँकर लोकांना सुद्धा बाहेर जावं लागलेलं आहे
म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार. हे सांगतील ते ऐकायचं, हे सांगतील ते बघायचं. एखादा जर विषय त्यांच्या अंगलट आला तर त्या बातम्या लगेच गुल. ही लढाई कल्याण मतदारसंघ किंवा ठाणे मतदारसंघामध्ये कासव आणि सशाची लढाई आहे. युतीचे उमेदवार हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत. जरी त्याची युती असली तरी कल्याण ठाण्यामध्ये ते सशाच्या रूपात आहेत. आणि आमचा बाबाजी पाटील आणि आनंद परांजपे कासवाच्या रूपात आहेत. हे ससे रात्री झोपतील आणि बाबाजी पाटीलचा कासव आणि आनंद परांजपेचा कासव हा हळूहळू गतीनं अंतिम टप्प्यामध्ये 23 तारखेला यांची मुसंडी पुढे जाईल आणि हे दोघे जण निवडून येतील. ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये सहकारी संस्थेमध्ये काम करण्याची भूमिका ज्यांनी बजावली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं नव्या पिढीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आर्थिक मदत त्यांनी केली. आणि या भागातल्या शेती व्यवसायासंबंधीचे जेवढे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी सतत प्रयत्न केले असे उमेदवार आज बाबाजी पाटलांच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर गेले. हा एक मेहनत करणारा उमेदवार आहे, सामान्य परिस्थितीतला उमेदवार आहे. आणि माझी खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांची मदत झाली तर हा उमेदवार मोठ्या मताने यशस्वी झाल्याचं उल्हासनगरचं वैशिष्ट्य. किती संकट आली तर त्या संकटावर मात करून जगणारा माणूस हा उल्हासनगरचा असतो. पाकिस्तानमध्ये हिंदुस्थान पाकिस्तान फाळणी झाली. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू लोकांच्यावर अत्याचार झाले. लोकांनी देश सोडला, आपल्या देशात परत आले. निवासी म्हणून त्यांची ओळख झाली आणि याचा मोठा घटक या उल्हासनगरला येऊन राहिला. संकट होती, घरदार गेलं, संसारातली संपत्ती गेली, पण जिद्द होती. आणि ती जिद्द असल्यामुळे या भागातला माणूस पाकिस्तान या ठिकाणी आला. सिंधी माणूस तो राहिला इथं आणि कष्टाने स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं आर्थिक साम्राज्य मी उभं करू शकतो हा इतिहास इथल्या लोकांनी घडवला. अशा लोकांना त्यांनी जे छोटे धंदे वाढवले, कष्टाने पुढे गेले, त्या सगळ्या छोट्या धंद्याच्यावर एक तर नोटबंदीने फटका दिला आणि तेवढं पुरेसं नव्हतं म्हणून मोदी साहेबांच्यावर सरकारने GSTचा निकाल घेऊन टाकला. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. येत्या 1 मेला अर्थात कामगार दिनानिमित्त उल्हासनगर 3 येथील क्रिटिकेअर रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जाणून घेऊयात अधिक माहिती या शिबिराबाबत. मैं डॉक्टर प्रकाश करवानी, क्रिटिकेयर हॉस्पिटल उल्लासनगर 3 जो इंडियन बैंक के बाजू में है, सभी रहवासियों को बताना चाहता हूं कि 1 मई 2019 जो लेबर डे है उस दिन सुबह 10 बजे से दोपहर के 2 बजे तक एक फ्री कैंप रखा जाएगा. इस फ्री कैंप में सभी प्रकार के ब्लड टेस्ट जैसे कि शुगर, लीवर की टेस्ट, थायराइड की टेस्ट, कैल्शियम की टेस्ट की जाएगी. इसी दिन पे कैंसर के डॉक्टर, मुंह और हड्डी के डॉक्टर, नसों के डॉक्टर और फेफड़े के डॉक्टर भी फ्री में देखेंगे. डायबिटीज़ में जिन्हें डायबिटीज़ चेकअप करना है उनकी भी फ्री में जांच की जाएगी. इसमें कुछ गरीब लोगों को, जिन गरीब लोगों को फ्री में दवाई भी दी जाएगी. तो 1 मई 2019 को इस कैंप का सभी लोग फ़ायदा लीजिए और आप नंबर 0251 256 9191 पे फ़ोन करके अपना नाम लिखवाइए. थैंक यू. कोणार्क, अपना शहर अपनी बातें. उल्हासनगर 3 येथील पेट ऑक्सफर्ड या शाळेत सिंधी नववर्ष अर्थात चेटीचंड सणानिमित्त सिंधियत जो मेलो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांद्वारे सिंधी संस्कृती सादर करण्यात आली. पाहूयात सविस्तर बातमी.
अॼु खां पोइ असां सिंधीअ में ई ॻाल्हाईंदासीं, न सिर्फ़ु पंहिंजे घर में पर पंहिंजे क़ौम जे हर शख़्स सां सिर्फ़ु सिंधीअ में ई ॻाल्हाईंदासीं। अॼु खां वठी असांजे घर में तव्हां लाइ जॻह आहे। पेट ऑक्सफर्ड स्कूल में चेटी चंड जे पावन अवसर ते सिंधियत जो मेलो पेट ऑक्सफर्ड स्कूल में मल्हायो वियो। सभिनी शहरवासियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। शहरवासी अॼु हिते इकट्ठा थिया ऐं चेटी चंड जो पर्व ॾाढे धूमधाम सां मल्हायो वियो। नंढनि ॿारनि खां वठी वॾनि बुज़ुर्गनि ताईं जाम उत्साह हुयो ऐं सभिनी खे मां चेटी चंड जूं लख लख वाधायूं थो ॾियां। अॼु पंहिंजे स्कूल में पहिरियों दफ़ो चेटी चंड जो कार्यक्रम रखियोसीं, जेको ॾाढो हर्ष उल्लास सां सभिनीनि ॿारनि सेलिब्रेट कयो, सभिनीनि मिटनि माइटनि सेलिब्रेट कयो, उन्हनि जे पेरेंट्स सेलिब्रेट कयो। एतिरो सेलिब्रेट थियो जेका असांखे एक्सपेक्टेशन न हुई। क़रीबन 1000 माण्हू अची करे उनजो आनंद वरितो। असां सभिनीनि माइटनि जा ॿारनि जा ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं त उन्हनि इन सिंधी प्रोग्राम खे असांखे उत्साह वधायो अथऊं। ॿिए दफ़े असां इन वधीक सुठो कंदासीं। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। शहरातील चिमुकल्यांकरिता ओम योग केंद्राद्वारे समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। 16 एप्रिल ते 15 मे असा हा समर कॅम्प घेण्यात येणार आहे। जाणून घेऊयात अधिक माहिती या समर कॅम्प बाबत। मैं दयाल खेमानी, ओम योगा केंद्र जो कि नेताजी चौक पे प्रभात गार्डन के साइड में एवन पानीपुरी के सामने हमारा ओम योगा केंद्र जो क्रिकेट टर्फ में है। अभी वैकेशन चालू हो रहे हैं, बच्चे के एग्जाम पूरे हो रहे हैं, तो घर में बच्चों को नहीं बिठाना है, मोबाइल्स पे टीवी पे बैठे रहते हैं। प्रॉब्लम क्या है बच्चों के लिए? पहले तो लंबाई, वैसे 17-18 साल के बाद लंबाई नहीं बढ़ती है, लेकिन हमारे यहाँ अगर योग एक्सरसाइज करते हैं तो हमने देखा है 25-26 साल तक लंबाई बढ़ सकती है, आधा इंच 1 इंच बढ़ सकती है। और अगर लंबाई कम है तो कितने सारे प्रॉब्लम आते हैं, आपको मालूम है। शादी की बात में, सर्विस में, हर बात में प्रॉब्लम्स आते हैं, पर्सनैलिटी में। तो उनकी पर्सनैलिटी बच्चों की सुधारनी है, लंबाई बढ़ानी है। दूसरा प्रॉब्लम आजकल क्या है? चश्मा, छोटी एज में चश्मा लग जाता है, तो चश्मा उतर सकता है योग से, बिल्कुल किसी भी ऑपरेशन की ज़रूरत नहीं है। तो चश्मा भी उतारना है, लंबाई बढ़ानी है, वेट भी नॉर्मल रखनी है, स्लिम रखना है, मेमोरी पावर कैसे बढ़ाना है, कंसंट्रेशन पावर कैसे बढ़ाना है, कमर का पीठ का दर्द कैसे ठीक करना है। और जो पहले हम जूने ज़माने में हम खेलते थे कबड्डी, खो खो, बहुत सारे ये गेम्स अभी बच्चों को मालूम नहीं, घर में बैठे रहते हैं। तो ये गेम्स भी सिखाई जाएंगी, ड्राइंग्स भी सिखाई जाएंगी। तो ये हमारा समर कैंप योग के लिए 16 अप्रैल से 15 मई सुबह 8:30 से 9:30 ओम योगा केंद्र नेताजी चौक पे। जिनको भी नाम लिखाना है पहले ही रजिस्टर करा दें, लिमिटेड नाम लेंगे। 9326004006 इस पे लिखा सकते हैं या वहाँ आके लिखा सकते हैं। धन्यवाद। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। शहरातील संगीत प्रेमींसाठी मंच टीव्ही घेऊन आला आहे सिंगिंग रियालिटी शो, ज्याचे नाव आहे मेरी आवाज ही पहचान है। पाहूयात याचीच ही एक छोटीशी झलक। छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं है जाम है। हुनर तो सबके पास होता है, फर्क सिर्फ इतना है कि किसी का छिप जाता है और किसी का छप जाता है। और आप में छिपे हुनर को तराशने के लिए मंच टीवी ला रहा है सिंगिंग रियलिटी शो, जिसका नाम है मेरी आवाज ही पहचान है। चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाए, सावन जो अगन लगाए कौन बुझाए। अपने हुनर और संगीत से आपके दिलों पर राज करने आ रहे हैं कुछ धुरंधर सिंगर्स, जो अपनी आवाज से आपको दीवाना कर देंगे। जनाब ने पुकारा नहीं, क्या मेरा साथ भी गवारा नहीं।
ना भूले, मेरी आवाज़ ही पहचान है, जल्द ही आपके अपने पसंदीदा चैनल मंच टीवी पर। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। आपल्या शहरात घडणाऱ्या प्रत्येक घटनांची माहिती शहरातल्या प्रत्येक नागरिकाला असायलाच हवी आणि म्हणूनच आपल्या शहरात घडणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक एवं आर्थिक घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल मंच टीव्ही। तर आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह। तोपर्यंत पाहत राहा कोणार्क, अपना शहर अपनी बातें। धन्यवाद।